प्रश्न विचारणार आहे. हा बोला. तर प्रश्नाचं तुझं बरोबर उत्तर दिले हा. तर तुला एक गिफ्ट भेटेल. गिफ्ट मी चला मी तुला 5 प्रश्न विचारणार. मला 5 प्रश्न भाई. एवढं ऐकले मला माझा आहे का? ठीक आहे. एवढं खुश नको होऊ, विचारणार आधी उत्तर तर दे, मग गिफ्ट भेटणार. आमचे सोबत मनीष सर पण आहेत आणि त्यांना पण काही प्रश्न विचारा. नाही पहिलं आपण मैं आत्माराम तुकाराम भिड़े इस गोकुलधाम सोसाइटी का याला विचारूया. आम्ही दोघं नाही देऊ शकत नाही उत्तर. एकच जण द्यायला. कोण देणार आहे मला पहिलं सांग. हो ठीक आहे मी देतो ओके. प्रश्न तुझा असा आहे की 19 फेब्रुवारीला काय? शिवजयंती. ये सही जवाब है आपका. पहिलं उत्तर बरोबर दिलं. खरं म्हणलं तर महाराजांचा मी सगळ्यात मोठा भक्त आहे. जय शिवराय. जय शिवराय. ही 2 महाराजांसाठी विचार असतात. तर दुसरा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण नाव काय? अरे हा प्रश्न कोणाला विचारतोय? शिवाजी शहाजी राजे भोसले. तिसरा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठल्या किल्ल्यावर झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा आपल्या रायगडावर झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना किती मुलं होती? छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजीराजे आणि दुसरे संभाजीराजे, थोरले संभाजीराजे और दोन मुलं होती. पण नाव काय होतं? एकाचं छत्रपती संभाजी राजे, संभाजीराजे. दुसऱ्याचं भाई खरंच मला आता आमचे फॉलोअर सांगतील. कमेंट करा, कमेंट. छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 मुलं होते, दोघांचे नाव आम्हाला कमेंटमध्ये पाहिजे. तर 5वा प्रश्न, शेवटचा, खूप सोपा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं आईचं नाव काय? आईचं नाव, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आईचं नाव आहे जिजाऊ. मुघलांनी किती जरी जन्म घेतले तरी त्यांना तो पूर्ण जिंकता नाही आला. केवळ 6 महिने मुघलशाही झडत राहिली, रडत राहिली, पण तो किल्ला त्यांना जिंकता नाही आला. तर त्या किल्ल्यावर श्रीरामांचे शेज होते, म्हणजे पायांचे ते पादुका असतात त्याला शेज म्हणलं जातं. किल्ल्याचं नाव आहे रामशेज. रामशेज. तुला शिवगर्जना येते का? हा शिवगर्जना मराठी मावळ्यांना येते. येते. हा म्हण बरं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत अंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्याच्या तोंडातून जय येतो तो खरा मराठी. खरंच महाराजांचा इतिहास आणि संभाजी महाराजांचा इतिहास मराठी प्रेक्षकांसाठी नाही तर ह्या अखंड हिंदुस्थानासाठी, खरंच बाकीचे पण कंट्रीजमध्ये महाराजांचे इतिहास धडे शिकवले जातात, प्रत्येक गोष्टी शिकवल्या जातात. तर आपलं पण कर्तव्य आपल्या मुलाबाळांना महाराजांचा इतिहास शिकवा. महाराजांचे मावळे किती आहेत, त्यांची नावं काय, त्यांचा इतिहास काय ते पण शिकवा. खरं तर म्हणलं तर तो मला इतिहास माहिती आहे थोडाफार, पण मला अजून काहीच माहीत नाही. जे सगळं आमच्या महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि आमच्यासारख्या लोकांना आज चांगली गोष्ट भेटते आणि श्वास घेतोय आणि हा निसर्ग बघतोय महाराजांच्या कृपेने. तो छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होतोय की अभिषेक सुद्धा असं सोशल एक्सपेरिमेंट करत असतो, रॅन्डम लोकांना क्वेश्चन विचारत असतो, चॅलेंज देत असतो. तर ह्याच्या सुद्धा चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल. तर तुझी एकदा ID सांगून दे. लिमिटलेस AB म्हणून माझं यूट्यूबला पण आहे, इंस्टाग्रामला पण आहे. आणि तुम्हाला जर टॅगमध्ये भेटत असेल तर नक्कीच फॉलो करा आणि यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा. आणि आपण भरपूर मनोरंजन व्हिडिओज बनवतो आणि सोबत जर आपल्यासोबत जर कॉलॅब करणार असतील तर धडाकेबाज 2 यूट्यूबर्स मराठी इंडस्ट्रीतले उगवतील. नक्की 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 खूप छान व्हिडिओ बनवतो. नक्की जाऊन तुम्ही सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.